जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। संपूर्ण राज्यात दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारेचे वाहत आहेत आणि या वाऱ्यांना घेऊनच वर्धा जिल्ह्यातील पवनार जिल्हा परिषद सर्कलमध्ये सध्या आपण उपस्थित आहोत। इथे असलेला बाजारपेठेत सकाळचा वेळ आणि इथे या रेलचलीत समस्त नागरिक आणि इथे उपस्थित आहेत। पवनार ही मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे आणि नेमकं या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून तेवढाच विकास झाला आहे का हे आपण या नागरिकांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। काय वाटतं काका, आपल्या गावामध्ये स्वातंत्र्यानंतर ही पवनार म्हणजे खूप मोठी पावनभूमी मानल्या जाते, या पावनभूमीत खरंच विकास झालेला आहे का? विकास दिसते बा, रोड येते, बाकी काही म्हणजे असं नवलिशेष वाटून नाही राहिलं विकासाच्या याच्यामध्ये। ना जिल्हा परिषदची निवडणूक म्हटलं तर तुमच्याकडे प्रामुख्याने जसं आपण बघतोय की तुमच्या शिक्षणाच्या ज्या सोयी आहे किंवा आरोग्याची जी व्यवस्था ही प्रामुख्याची आहे। आरोग्याची व्यवस्था नाही इथे। मग जर कोणाच्या तब्येती बिघडल्या तर मग अशा परिस्थितीत तुम्ही लोक काय करता? मग सेवाग्रामला जातो किंवा सरकारी मध्ये, प्रायव्हेटमध्ये। मग तुम्हाला असं नाही वाटत का मग जे तुम्ही कर भरता, जो टॅक्सेशन आपण भरतोय हे व्यर्थ आहे म्हणून? त्याच्या सुविधा नाही देत ना सर। सुविधा कुठं आहे आम्हाला? कारण की सरकारीच्या दवाखान्यात गेलो तर तुम्हाला 4-4 दिवस 3-3 दिवस पेशंटला हात लावत नाही, त्याच्यामुळं आम्हाला प्रायव्हेटमध्ये जावं लागतं। का सुविधा आहे? नाही, ह्याच ज्या समस्या जसं आता सुविधा नाही आहे, हां, गावामध्ये PSC सेंटर देण्यात आलेलं आहे का? हां, PSC सेंटर आहे का आपल्याकडं? आहे 2 आहे बहुतेक, एक शिवाग्रामची इथे आहे, नाही हे काय सरकारी आहे, पण तिथं तेच खोकल्याचे बीपीचे हे गोळे राहते, तिथं बाकी असं काही हे राहत नाही, ट्रीटमेंट नाही आहे, बाकीचं काहीच नाही। म्हणजे तुमच्याकडे जसं तुमचं म्हणणं आहे की नागरिकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केवळ रस्ते आणि नाल्या बनवल्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त आणखी काहीच नाही। आपण कास्तकार म्हणून इथे सुद्धा आहात, बरेच मोठ्या प्रमाणावर संख्या आहे या भागात। काय वाटतं आपल्याकडे सिंचनाची जी उपाययोजना जी आहे ही झालेली आहे का संपूर्ण? सर्वच शेतकऱ्यांना उन्हाळ्यात सुद्धा पाणी मिळतं का? हा, उन्हाळ्यात पाणी भेटते, पाणी भरपूर भेटत असते। हो, पाण्याची काही टंचाई नाही आहे। जसं आता पिण्याचा पाण्यासाठी जो पाणी पुरवठा होतो आहे, तो पाणी पुरवठा हा शुद्धीकरण करून दिला जात आहे, तुम्हाला पाणी पुरवठा होतोय का संपूर्ण गावातल्या संपूर्ण लोकांना? मागील बऱ्याच वर्षापासून पाणी पुरवठा आम्हाला आमच्या गावात बरेच म्हणजे फिल्टर आहे। जसं एक उत्तम गालवाचं आहे, आता युनिट स्टील आहे, ते उत्तम गालवाला जाते। नगर परिषद आमच्या नदीतून पाणी घेऊन फिल्टर जाऊन तिथं करते। म्हणजे वर्धेतले लोक माणसं आम्ही जनावरं असे मागील वर्षापासून आम्हाला बऱ्याच वर्षापासून अजूनपर्यंत आम्हाला म्हणजे पिण्याचं पाणी हे नदीतून येते पण फिल्टर करून येत नाही। आम्ही पाणी दुसऱ्याच्या विहिरीतून उसणं घेतो, म्हणजे एक नागझरीची विहीर आहे, ते तिथून विहीर घेऊन पाणी आम्ही एकत्र जमा करतो एका टाकीतून आणि तिथून आमच्या गावाला प्रोव्हाइड होते। ॲक्च्युली इथून 2 महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाल्यानंतर आमच्या गावाला पाणी टंचाई येते, अशी परिस्थिती येते की 2 दिवसानंतर आमच्या गावाला पाणी पुरवठा म्हणजे 2 दिवसाआड असं पाणी आमच्या गावाला येते। अरे 2-2, 3-3 दिवसाआड जर तुम्हाला पाणी मिळत आहे तर अशा परिस्थितीत मग जो आपण पाणीपट्टी कर भरतोय, हा पाणीपट्टी कर हा केवळ पाण्यासारखाच वाहून राहिला असं नाही वाटत आहे का तुम्हाला? आहेच ना, 100% आहे। कारण माहिती आहे का, आम्ही पाणी पुरवठा जो कर आहे ह्या 12 महिन्याचा भरत असतो आणि त्याच्यामध्ये 12 महिन्यातून कमीत कमी नळ जर येत असेल तर 6 महिन्यात नळ येत असतो, 6 महिने गॅप असते। कधी पाईपलाईन लिकेज, कधी कुठं काही, हा प्रॉब्लेम नेहमीचाच आहे आमच्या गावात। तर शैक्षणिक दृष्ट्या ज्या बघतोय आपण की इथे ज्या व्यवस्था जिल्हा परिषदच्या या उत्कृष्ट लेवलच्या आहे की सर्वसाधारण व्यवस्था आहे असं वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषदच्या या शाळा ज्या आहेत, सदर शाळा आहे, जिल्हा परिषदच्या जेवढी शाळा आहे त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण इथे दिलं जातं। त्याच्यानंतरच्या शिक्षणासाठी मला वाटतं की तुमच्या विद्यार्थ्यांना वर्धेला जावं लागत असेल किंवा इतर ठिकाणी जावं लागतं। महाविद्यालय इथे नाही आहे, कदाचित आहे का? नाही। माध्यमिक कुठलं विद्यालय आहे आपल्या गावात? नाही, बाबूरावजीमध्ये आहे, पण ते शाळा नाही आहे, कांजीवाडाच आहे आमचा बाबूरावजी शाळा। म्हणजे ते कांजीवाडा आहे, कसे तरी पोरं जबरदस्ती नेऊन घालणे, कारण की त्या शाळेमध्ये काहीच व्यवस्था नाही आहे। तुम्ही जाऊन जर पाहाल तर भोवताल नुसतं असं गवत वाढलेलं आहे, कारण की त्या पोरायला बसायला डेस्क नाही आहे, काही कुठली सुविधा नाही, कचरा नाही, पाण्याची व्यवस्था नाही आहे। शासकीय शाळा आहे का ती? हो, नाही शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट, नियम शासकीय गव्हर्नमेंटच आहे। बारिशमध्ये सारा गरते वरून ते बसाची सोय नाही, डेस्क
काही सोय नाही तिथं आणि पाणी प्यायची सुद्धा सोय नाही. मग ह्या सर्व जर अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आहे तर या शिक्षण व्यवस्थेला पर्याय व्यवस्था म्हणून तुम्ही कधी त्याचा विरोध नाही केला का, किंवा तुमच्या काही अपेक्षा आहे तुम्ही सरकारपर्यंत किंवा तुमच्या जनप्रतिनिधींपर्यंत म्हणता? ऐकायलाच तयार नाही कोणी, कोणापर्यंत जाण तुम्ही. हो 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 बस आमचं हेच चालू आहे, करून टाकू होऊन जाईन, करून टाकू होऊन जाईन, बस इथपर्यंतच चालू आहे, याच्यावर तर गेलोच नाही कोणी. परत बोला. या शाळेची अवस्था पाहून घ्या म्हणतो. हे ग्रामीण भागात गरिबाची पोरं शिकते, काय शाळेची अवस्था आहे? काही व्यवस्था नाही आहे शाळेमध्ये. कोणी जायचं कोणी यायचं काही नाही. गरिबाच्या लेकरासाठी शाळा आहे ही. श्रीमंताचे पोरं सर्व शहरात गेले, श्रीमंत सगळे शहरातच गेले राहासाठी. आता गरीब जे परिस्थिती आहे, गरीब परिस्थिती काय ते वर्धेला जाऊ शकन शिकू शकन. जे गरीब लेकरं आहे ते तर शिकतात आता बिचारे, ज्याची सोय नाही ते काही सोय नाही ते इथं. सध्या ह्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून जर आपण बघतो आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये पशुसंवर्धनाचा सुद्धा मोठा विषय असतो. पशुसंवर्धनाच्या ज्या सुविधा आहे त्या तुमच्याकडे आहे का पूर्णपणे? म्हणजे तुमच्याकडे नाही, डॉक्टरले घरी न्यायला पैसे द्यावे लागते त्याला मोजून, नाही तर तिथं आणा म्हणते, तिथपर्यंत काही जनावर जाऊ शकत नाही. घरी न्यायला तर त्याचा फी चार्ज 100 रुपयाच्या ठिकाणी 200 शासकीय डॉक्टर पण तुमच्याकडून फी चार्ज करतो का? येतच नाही ना, जनावर काही जाऊ शकत नाही, पैसाच मागते. मग आता प्रायव्हेटवाले बोलवा लागते. मग तो म्हणजे माझी वेळ आहे इथं, मला दवाखान्यात थांबावं लागते. प्रायव्हेटवाले खूप कमाई करून आले त्या याच्या. पशुसंवर्धनासाठी जो म्हणजे शासनानं प्रत्येक गावाला डॉक्टर इश्यू केले आहे बरोबर, तर पवनार ह्या गावाला जे डॉक्टर येते तर ते एकही डॉक्टर येत नाही, येते ते फक्त पैशाच्या नावानं येते. म्हणजे असं कोणत्याच पशुवाल्याला एकही पण म्हणजे सुविधा फुकट अवस्थेत मिळाली बा हे कोणाच सिद्ध केलं नाही आहे. एक इंजेक्शन या एक गोळी याची म्हणजे मजुरापाशी ज्याच्याकडे पशु आहे, बकरी बकरा आहे, तर कमसे कम 200 रुपये त्याची म्हणजे फी द्यावी लागते. शासनाचा इथं काहीच म्हणजे हेच नाही आहे. जेव्हा का दवाखान्यात जातो तो डॉक्टर लोक राहतच नाही. डॉक्टर लोक राहत नाही इथं दवाखाना कधी बघितलं किंवा गेलो डॉक्टर लोक राहत नाही. मन याच्या केव्हा येईल कधी पण नाही. आपण युवक दिसून राहिले, युवकांच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे जे आहे सर्वांगीण विकासासाठी जे आहे शारीरिक विकास होणं फार गरजेचं आहे. शारीरिक विकासासाठी तुमच्याकडे मैदानं खेळपट्ट्या जे आहेत ते खेळ खेळण्यासाठी मैदानं वगैरे उपलब्ध करून दिले? काहीच नाही. आमच्यापेक्षा आमचे वरिष्ठ सतीश भाऊ आहे, सतीश भाऊच्याच घराबच्चे आम्ही आहोत. पण सतीश भाऊला पण तुम्ही विचारू शकता का जे म्हणजे ना गव्हर्नमेंटतर्फे मैदानं, कबड्डीसाठी मैदान, क्रिकेटसाठी मैदान हे जे म्हणजे ना शासन देत असते, पण आम्हाला म्हणजे ह्या सुविधाचा कोणताच लाभ पण नाही मिळाला, नाही आमच्या गावासाठी मिळाला न. या तक की जी आमच्या गावामध्ये सगळ्यात मोठी संस्था म्हणजे तुकडोजी महाराज संस्था आहे, तर तुकडोजी महाराज संस्थेसाठी जे म्हणजे आपल्याला एक भवन मिळालं जात असते, तर ते शासनानं सुद्धा म्हणजे आमच्या तुकडोजी महाराज संस्थेसाठी पवनार गावामध्ये दिलेलं नाही आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक विकास करण्यासाठी किंवा जे संस्कृती आपली जी आहे याची जपवणूक करण्यासाठी सांस्कृतिक निधी सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिला जातो, आरोग्याचा निधी दिला जातो, बरोबर आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्याला आरोग्य याच्यात शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा निधी दिला जातो. या सर्व निधींचा वापर काय वाटतं आहे की आपला वारसा जपण्यासाठी होतो आहे का? नाही, निधीचा वापर वारसा जपण्यासाठी होत नाही. त्या निधीचं काय होते, कुठे जाते ते अजूनही काही त्याचं ते गुलदस्त्यात आहे. ते शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्या सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील गावाच्या प्रशासनानं किंवा ग्रामपंचायतीने प्रयत्नशील राहायला पाहिजे असं माझं मत आहे. काय वाटतं येणाऱ्या दिवसांमध्ये निवडणूक आहे, या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघतो आहे तर पाण्या टंचाईचा प्रश्न जो आहे तुमच्या गावात मोठ्या प्रमाणावर आहे. पाणी टंचाईचं आहे, पाण्याचं शुद्धीकरण नाही आहे. नदीतून डायरेक्ट पाणी घेतलं जाते, ते पाणी चिल्याचं पाणी, पाण्याचा कलर तो नदीचा जसा येते तसाच पाण्याचा कलर घरी येते, तो वापरण्यास योग्य नाही. त्यासाठी बोरिंगवर जावं लागते गुंड घेऊन किंवा ते विहिरीहून आणावं लागते. पाण्याची मोठी समस्या आहे त्या. या अगोदर इकडे जनप्रतिनिधी जे होते कोण होते इथलं? जिल्हा परिषद म्हणजे सदस्य कोण होतं इथलं? टोणपेची. आणि पंचायत समिती लाडे.
मग याच्यामध्ये कधी या जनप्रतिनिधींनी आता निवडणुका येणार आहेत तर लोकांनी तुमच्या जो संपर्क करणं सुरू केला आहे का? नाही. तुमच्यापर्यंत अजून सुरुवात व्हायची आहे. शेवटची भेट कधी झाली होती त्यांच्यासोबत? शेवटची भेट म्हणजे कसं आहे की ह्या समस्या आम्ही आजपर्यंत त्या ग्रामपंचायतमध्ये मांडलेल्या आहे. ते म्हणतात की आमच्याकडे एवढा सारा निधी उपलब्ध राहत नाही, म्हणजे पाण्याच्या शुद्धीकरणाला जेवढा खर्च येतो तेवढा आमच्याजवळ निधी उपलब्ध राहत नाही. मी म्हटलं याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? नाही, हा वास्तविकता जर तसं तुम्ही म्हणता निधीचा, हे ग्रामपंचायतीचं कामच नाही आहे. हे काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून होतं. जर पाणी पुरवठा जो विभाग आहे किंवा सिंचन विभाग जो भाग आहे याच्यामध्ये शुद्धीकरणाचा जो प्रकार आहे हा पाणी पुरवठ्याच्याच अंतर्गत हा केला जातो. त्याच्यामुळेच म्हणताय की मी जिल्हा परिषदचे जे सदस्य होते किंवा जे इच्छुक आहेत येणाऱ्यांमध्ये असं कोणी तुम्हाला येऊन भेटलं का? नाही, अजूनपर्यंत कोणी भेटलेलं नाही. कोणी येऊन भेटलेलं नाही. आणि जो शेवटचे जे होते त्यांची शेवटची भेट कधी झाली होती आपली? शेवटची भेट म्हणजे तसे तर ते गावातलेच प्रतिनिधी होते, त्यांच्याशी त्यात जाता येता अशी भेट होतच होती ना आमची. गावातले नव्हते ना आपले जिल्हा परिषदेचे सदस्य? जिल्हा परिषद बाहेर गावला होता महाकाळची, ते महाकाळमधून आले होते झाले. त्या कारणाने त्यांचा एखादी फक्त कार्यक्रमानिमित्त त्यांच्या पवनारला भेटत होती. असं काही त्यांचं कार्य किंवा असं खूप काही त्यांचं योगदान नव्हतंच विकासासाठी. ओळखतही नाही जिल्हा परिषदचे जे सदस्य होते तर आम्ही ओळखतही नाही त्याला अजून. पाहिलेच नाही. काय वाटतं मग आता सध्याच काही कोणी चर्चेत आहे कारण मग यावेळेस बदल मिळेल का तुम्हाला बघायला? बदल मिळेल. बदल मिळेल काय? कोणी चर्चेत नाव आहे असं काही आहे? नाही, नाव तर नाही आहे, पण ते बदल व्हायला पाहिजे. उत्सुक भरपूर आहे. आता त्यातला जो योग्य उमेदवार असेल त्यांना आम्ही निवडून देणार यावेळी. म्हणजे यावेळेस बदल घडेल पवनार मध्ये असं काय वाटतं? हा बरोबर आहे. हे जे बोलते हे बरोबर आहे, योग्य. मग इथे पक्षपात केला जाईल की माणूस बघूनच मतदान होईल? पक्ष इथे चालणार नाही. पक्षामध्ये जर योग्य माणूस असेल तर मग पक्षाचा विचार केला जाईल किंवा मग जो कार्य करणारा जो असेल आम्ही त्यांनाच निवडून देऊ. नक्की सध्या जी परिस्थिती बघितल्या जाते या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहे पवनारमध्ये. दुसऱ्याकडे जर आपण बघतोय की एकीकडे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे, पण या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जो विकास हवा होता या पावनभूमीत, कारण ही विनोबांची भूमी म्हणून ही ओळखल्या जाते आणि इथेच ज्यांनी अख्खं या देशाला जे आहे स्वातंत्र्यासाठी फार मोठं योगदान दिलं, इथून फार मोठी चळवळ चालवली, इथूनच नागरिकांना जे आहे योग्य सुखसुविधा मिळाव्या यासाठी लढा दिला आणि आता मात्र या गावातच एक मोठ्या प्रमाणावर जे आहे सुविधांचा अभाव दिसून येतोय. त्याच्यामुळे हे खरंच क्रांतिकारांची भूमी आहे का हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकींमध्ये आता तरी निदान हे जनप्रतिनिधी नागरिकांच्या हितार्थ कार्य करणार का हे आता बघण्यासारखं ठरणार आहे. जे आहे सध्या गावामध्ये सगळ्या सुखसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत का? नाही, सध्याच काही म्हणजे तसे गावातील तसे रोडही बरोबर नाहीत आणि नळाची सुद्धा समस्या आमच्यासमोर कधी कधी खूप याची येते, अडचण येते आणि त्यामध्ये आम्हाला कधी 2 दिवस 3 दिवस असं पाणीसुद्धा मिळत नाही. आणि हे रोड जे आहे हे रोड जिथं खोदल्या जाते इथं हे सुद्धा बरोबर करत नाहीत आणि इलेक्ट्रिक वगैरे सर्व बरोबर आहे, पण हे नाल्या वगैरे हे यायचा समस्या सुटायला पाहिजे. जिल्हा परिषदांनी पंचायत समितीच्या माध्यमातून बऱ्याच काही योजना ज्या आहे या ग्रामस्थांना दिल्या जातात. त्या सर्व ग्रामस्थांच्या पर्यंत ज्या योजना आहेत ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत कसं? पोहोचतात पूर्ण पोहोचत आहे. हो. सगळ्यात शेवटची कुठली योजनेचा लाभ घेतला होता आपण? सर्वात शेवटी जिल्हा परिषदेचा. कुठली योजना होती? सध्या जसं आपण म्हणतोय की शाळा ज्या जिल्हा परिषद येते किंवा पंचायत समिती येते त्यामध्ये प्रामुख्याने शाळा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि स्वास्थ्याची सोय जी असते ही असणं आवश्यक असते. तर आपल्या पवनारमध्ये शाळा आहे का त्या हिशोबाने? हो, त्या हिशोबाने आहेत ना, शाळा आहेत ना. शाळा चांगल्या आहेत? शाळा चांगल्या आहेत आणि त्याच बाबत जर आपण बघतोय त्याचा शिक्षणाचा दर्जा सुद्धा चांगला आहे. हो, नक्कीच. आणि जसं आता तुम्ही युवक दिसत आहेत, काय वाटतं दादा की इथे असणारी जी स्वास्थ्य सुविधा आहे, आज आपण शहरापासून थोडंफार लांब राहतोय
आणि दळणवळणासाठी इथे जे आहे रेग्युलर बसेस किंवा बाकीच्या सुखसुविधा ज्या आहेत त्या इथे उपलब्ध आहेत का, काय वाटतं? इथे जवळपास आमच्या गावाची लोकसंख्या 10,000च्या जवळपास आहे आणि 7,500 वोटिंग आहे आणि पवनार सातोडा महाकाळ हे जिल्हा परिषदचं सर्कल आहे. आमच्या गावाची शोकांतिका असं आहे की मागील बऱ्याच वर्षापासून आमच्या गावातली सीटच निवडून जात नाही, ते इतर गावातली सीट निवडून जाते. आणि जेव्हा जिल्हा परिषदची जे विकास कामाची योजना आहे, जे विकास कामाचे निधी आहे, जे फंड्स अवेलेबल आमच्या गावाला व्यतिरिक्त इतर गावांना त्या फंड्स अवेलेबल होते आणि आमच्या गावाला वारंवार डावलण्याचा प्रयत्न करतो. मग ते शिक्षण असो की जसं PSC सेंटरची आरोग्य व्यवस्था असो. आरोग्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एक PSC सेंटर आमच्या गावात चालू आहे, पण त्या PSC सेंटरमध्ये आधुनिक असं काही उपाययोजना, समजा एखादी जर अचानक जर एखादी बाईची डिलिव्हरी करायची असली तर तिथे ती व्यवस्था नाही आहे. आणि असूनसुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आजपर्यंत एकही डिलिव्हरी तिथे झालेली नाही. ॲक्च्युली गाव पातळीवर एखादी डिलिव्हरी व्हायला पाहिजेत. या सर्व समस्यांना घेऊन जर तुम्ही जाता, जसं आता पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे की यांनी म्हटलं की आम्हाला 3-3 दिवस पाणी मिळत नाही. ज्या प्रकारे वर्धा शहराला पवनार या गावातून पवनार नदी, धाम नदीवरून जे पाणी पुरवलं जातं आणि तुमच्या गावाला पाणी नाही मिळतं, ती शोकांतिका नाही का? प्रॉब्लेम हा आहे की आमच्या गावामध्ये 2 ठिकाणातून पाणी आम्ही जनरेट करत असतो. एक नागझरीची विहीर आहे, तिथून पाणी आम्ही इथे या मुख्य गावामध्ये एका टाकीत ट्रान्सफर करून ते गावाला प्रोव्हाइड करतो. पण जेव्हा पाण्याचा तुटवडा होतो तर गावाला पुरेसं असं पाणी आपण पुरवू शकत नाही. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा असा विषय की आमच्या गावातून जे पलीकडच्या साईडली वार्ड नंबर 2 आहे ते पाईपलाईन रोडच्या मधून गेलेली आहे, ती वारंवार फुटत असते. त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा ना ग्रामपंचायत काढत ना जिल्हा परिषद काढत आहे. या व्यतिरिक्त जसं आपण बघतोय की कृषींच्या पण समस्या काही भरपूर आहे. आपण कास्तकार आहे का? शेतकऱ्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत आणि या समस्याच्या दृष्टिकोनातून जर आहे सिंचनाची पूर्ण व्यवस्था आपल्या शेतांपर्यंत झालेली आहे का आपल्या भागात, काय नाही, मला नाही माहीत. मी काही त्या शेतीतला नाही आहो, त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत त्या गोष्टी. नक्कीच, म्हणजे अजूनपर्यंत त्याच्यात काही कल्पना नाही. बरं, इथे जे लहान विद्यार्थी आहे किंवा जे युवक आहेत त्या युवकांसाठी व्यायामशाळा किंवा त्यांच्यासाठी खेळण्यासाठी काही मैदानं वगैरे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे का जिल्हा परिषदच्या माध्यमातून? आम्ही वारंवार लोकप्रतिनिधींना सांगत असतो की आमच्या गावामध्ये जे खेळाडू मुलं आहे, युवक वर्ग आहे, अशा युवक वर्गांना खेळासाठी ना अजूनपर्यंत एक ग्राउंड तयार आहे ना त्या ग्राउंडची उपाययोजना कोणता लोकप्रतिनिधी आमच्या युवा लोकांना करून देते. आज एक प्राचीन काळामध्ये आमच्याकडे एक व्यायामशाळा आहे, त्याला आखाडा म्हणत असतो, पण आधुनिक लेवलची व्यायामशाळा अजूनपर्यंत एवढ्या मोठ्या टाउन प्लेसमध्ये एकही लोकप्रतिनिधी मंजूर करून देत नाही. मागं आमच्या खासदार साहेबांनी, माझे जे खासदार होते साहेब तडस साहेब, त्यांनी प्रचारादरम्यान निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी दत्ताजी मेघे साहेब यांच्या नावावर व्यायामशाळा आम्ही देऊ असं ते बोलले होते. पण मध्यंतरी ते लोकसभेचा निवडणुका लागल्या, विधानसभा निवडणूक लागला, तर फंड तो आला की नाही आला आणि त्या आपल्या आश्वासनाचं काय झालं अजूनही आम्हाला त्याचं काही माहिती नाही. यावेळेस जर परत तुम्हाला निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे, जर परत ह्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी जर तुम्हाला संधी मिळाली की तुम्हाला उमेदवारांनी बोलायला मिळेल तर तुम्ही त्यावेळेस तुमचे प्रश्न मांडणार का? आम्ही तर पहिली गोष्ट, गावामध्ये कितीही वादविवाद असो, कारण मागील बऱ्याच वर्षापासून गावातली सीट निवडून जात नाही आणि जिल्हा परिषदची सीट आमच्या गावातली असावी. आणि आम्ही जिल्हा परिषदला या बाईटच्या माध्यमातून एक सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं मी गावकऱ्यांना कळकळीची विनंती करीन की जिल्हा परिषदचा कोणताही कॅन्डिडेट असो तो आपल्या गावातील असावा आणि गावातून निवडून आपल्या उमेदवाराला गावकऱ्यांनीच पाठवायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून जे येणाऱ्या समस्या आहे त्या गावातल्याच व्यक्तीला आपण मांडू शकतो. आणि शिक्षण आहे, बेरोजगारी आहे, शाळेचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, युवकांचा प्रश्न आहे. या गावामध्ये अजून अत्याधुनिक व्यायामशाळा उपलब्ध नाही आहे. आमच्या गावामध्ये एवढं मोठं भागवत होते, भागवतच्या माध्यमातून अनेक नेते आमच्या स्टेजवर येऊन आश्वासन देतात, पण एकाही लोकप्रतिनिधीनं अजूनपर्यंत आधुनिक पद्धतीची व्यायामशाळा आमच्या गावाला अजूनपर्यंत दिलेली नाही. ही एक आमच्या गावासाठी शोकांतिका आहे. नक्कीच ज्या प्रकारे यांनी विषय मांडलेला आहे त्याच्या दृष्टिकोनातून हे लक्षात येतं आहे की मोठ्या प्रमाणावर
नाराजीचे सूर जे आहे ग्रामस्थांकडून दिसून येत आहे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे हेच की एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं एक गाव आहे, पण एवढ्या म्हणजे मतदान घ्यायसाठी मात्र नागरिक आहेत आणि त्याच्यावर सुविधा देण्यासाठी नागरिकांचा विचार इथे जो आहे केला जात नाही आहे. काय वाटतं दादा, आपण सुद्धा दिसत आहेत, आपल्याकडे सुखसुविधांचा जो आहे सर्व उपलब्ध आहेत का? सुखसुविधांचा अभाव आहे की सगळं उपलब्ध आहे? अभाव आहे. काय वाटतं, कुठल्या गोष्टींचा अभाव आहे 3 तुमच्या? वर्षापूर्वी नळ योजना चालू केली आहे. त्या नळ योजनेचा अजूनही बट्टाबोळ झालेला आहे, ते अजूनही चालू झालेलं नाही. 3 वर्षापासून आम्ही त्याचे प्रतीक्षेतच आहोत पाण्याच्या. अच्छा, पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पूर्ण गावाला तर पाणी देते पाहुणार? गावाला देतो, पण आम्ही जे नवीन लेआउटमध्ये राहायला गेलो 3 वर्ष झाले नळ लावून आहे घरी, पण त्याच्यामध्ये पाणी होणार अजून. बरं, शैक्षणिक दृष्ट्या जे आहे तुमच्या घरी मुलं असतील ते सध्या कुठल्या शाळेला शिकतात? ते माझे वर्धेला आहे, महिला आश्रमला. महिला आश्रमला आहे का? बरं, वर्धा इथे जिल्हा परिषदच्या शाळाचं म्हणजे आहे जिल्हा परिषद शाळा आहे चांगल्या, पण आता माझा मुलगा म्हणजे इथं 5व्या वर्गानंतर 6व्या वर्गात त्याला तिथं महिला आश्रमाला टाकला. अच्छा, म्हणजे प्राथमिक शाळेपर्यंतचं शिक्षण इथे आहे? जिल्हा परिषदला घेतला आहे ना. आता त्या समोरच्या शिक्षणासाठी मी वर्धेला टाकला. मग इथून तुमचा मुलगा जो आहे तो दळणवळण कसा करतो? तिथे नागपूरला कसा जातो? वर्धेला कसा जातो? ॲटो आहे, ॲटो लावला, स्कूल ॲटो आहे त्याचा. त्याच्यामध्ये 10-12 मुलं इथून जातात. इथून गावातून बसेस वगैरे नाही जात का आपल्या तिकडे? बसेस जातात, पण ते आउटसाईडला आहे ना त्याला. ते लहान मुलांना बसेसमध्ये पाठवण्यात थोडासा रिस्क राहते. ते पोहोचून देतो ॲटोवाला, तिथून ते बरोबर घरी आणून सोडत असतो. त्या कारणानं त्याचा सुरक्षेचा प्रश्न येत नाही आम्हाला. ज्या प्रकारे आपण असं म्हणतोय की गावामध्ये प्रामुख्याने पाण्याचा तुम्ही प्रश्न मांडत आहेत की पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 10,000 लोकसंख्येचं गाव आहे असं त्यांनी सांगितलं. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव असताना सुद्धा तुमच्या समस्या जर सुटत नाही आहे तर याला जबाबदार कोण वाटतं तुम्हाला? काय वाटतं? त्याला जबाबदार प्रशासनच आहे ना. प्रशासन आहे. तुम्ही याच्या विरोधात कधी आवाज नाही उचलला? आवाज उचलला ना, वारंवार त्यांना कंप्लेंट देऊनही त्यांनी आमची ती समस्या सोडवली नाही अजून. तक्रार दिलेल्या आहे? तक्रार दिलेली आहे. तुमच्या आणि जनप्रतिनिधींना कधी तुम्ही आपले जनप्रतिनिधी आता ते ग्रामपंचायतला सरपंच नसल्या कारणानं 3 वर्ष प्रशासक असल्यामुळे ते तेवढी सुनावणी आपली ते ऐकून घेत नाही तेवाले. ते वारंवार आपल्याला ते याची उत्तर देत असतात. बरं, आपल्याकडे शेती आहे का? हो. सिंचनाच्या दृष्टिकोनातून आपला जो परिसर आहे पवनार परिसर, या पवनार परिसरामध्ये तुम्हाला सगळ्या सुखसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत का? म्हणजे कालवे किंवा बाकी उन्हाळ्यात किंवा पाणी जर नसेल, पाण्याची कमतरता आहे तर तशा नदी असल्या कारणाने इथे पाण्याची समस्या खूप कमी आहे. सिंचनासाठी जेवढे काही स्रोत आहे, कालवे झाले, नदी झाली, विहीर झाली, त्यांना मुबलक प्रमाणे पाणी राहते. पवनारमध्ये पाण्याची कमतरता नाही आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त आणखी काय वाटतं? पशुसंवर्धन फार महत्त्वाचं ग्रामीण भागात मानलं जातं. पशुसंवर्धनाच्या काही सुखसुविधा आपल्या गावामध्ये देण्यात आलेल्या आहेत का? म्हणजे जसं वेटरनरी डॉक्टर्स किंवा असे काही नाही, वेटरनरी डॉक्टर आहे, त्यांना सुखसुविधा मिळत असते. काही ते प्रायव्हेट सेक्टरमधले डॉक्टर ते त्यांच्या ते समस्या सोडत असते जनावरांच्या. त्या कारणाने त्या पैसा मी म्हणतो शासकीय नाही, शासकीय याच्यातून येते. शासकीय याच्यात वेटरनरी डॉक्टर येते, त्यांना बोलावलं तर त्यांच्याकडे नेलं तर त्यांना आपली समस्या सुटवते. त्याला दवाखाना आहे का आपल्याकडे? दवाखाना आहे, सुसज्ज दवाखाना आहे. नवीन बांधकाम झालेलं आहे त्याचावाला 2-3 वर्ष अगोदर. पहिले जुना होता, आता नवीन त्याचं बांधकाम झालं, सुखसुविधा मिळत असते त्याला. म्हणजे येथील नागरिकांना ज्या प्रकारे सांगतात की संपूर्ण नागरिकांना इच्छा व्यवस्था हा मिळत आहेत. पशुसंवर्धन असेल किंवा इतर सुद्धा ज्या समस्या असतील त्याच्यावर निराकरण हे होत आहे. पण प्रामुख्याने पाण्याची जी टंचाई आहे ही मोठ्या प्रमाणावर असल्याचे जे आहे नवीन भागात, पवनारच्या नवीन भागात म्हणजे हा एक महत्त्वाचा विषय इथे मांडण्यात आलेला आहे. पवनार जिल्हा परिषद सर्कलमधील आज आता आपण सध्या साटोडा गावात इथे उपस्थित आहोत. साटोडा गावातील काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. सध्या काय चर्चा सुरू आहे गावामध्ये, काय समस्या आहेत हे आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. नेमकं काय वाटतं काका, आपल्या गावामध्ये आज जे आहे पवनार म्हणजेच ही पावनभूमी मानल्या जाते. या पावनभूमीच्या दृष्टिकोनातून आपला जो सर्कल आहे हा विकसनशील झाला आहे का? विकास झाला आहे का आपल्या पूर्ण भागात? काही झालेला आहे, काही होण्याचा आहे, होत आहे. विकास झालेला आहे, कोणत्या दृष्टिकोनातून विकास झाला आणि कोणत्या गोष्टीत नाही झाला, काय वाटतं? काय वाटतं, कोणते कोणते विकास कामं झाले तुमच्या गावात? नाल्या वगैरे झाल्या,
सगळ्यांच्याच घरापर्यंतच्या नाल्या आलेल्या आहेत? काही ठिकाणी बाकी आहे. काही ठिकाणी बाकी आहे. ते होऊन जाईल ते. शैक्षणिक जिल्हा परिषदचं ज्यावेळेस आपण निवडणूक ऐकतो तर जिल्हा परिषद ही एक संस्था जी दिलेली आहे त्याच्या माध्यमातून शैक्षणिक विकास होणं फार गरजेचं आहे. काय वाटतं अगोदरच्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून आताची जी परिस्थिती आहे ही सुधारलेली आहे की खालवलेली? सध्या जिल्हा परिषद शाळेचं जे शिक्षण आहे ते ढासळलेलं आहे. प्रत्येक मास्तर 5वीपर्यंत शाळा असलेल्या प्रत्येक वर्गामध्ये 2-4, 5-6 विद्यार्थी आहे आणि याला कारणीभूत सरकार आणि गावातलं राजकारण आहे. कारण गावातले जे लोक आहेत जे विकास व्हायला पाहिजे, विकास हा खेड्यातून होतो आणि खेड्यातून विकास झालेला पाहिजे, पण जेणेकरून जे जिल्हा परिषद शाळा वगैरे आहे त्यांना चांगला, जसे आमचे विद्यार्थी वर्धेला जातात तर तेच विद्यार्थी जर त्यांनी जर समजा सुरसुविधा दिल्या ग्रामपंचायतने किंवा सरपंच, जिल्हा परिषद सदस्य वगैरे हे विकास करत नाही आहे. शाळेमध्ये काहीतरी आणून लावणे, त्याचे 2 लाख रुपयाचे 5 लाख रुपये बिल काढणे आणि हे करणे, आणि हे विकास फक्त ग्रामपंचायतचा विकास आणि जे कमिटी आहे त्यांचाच विकास होत आहे. विकास हा भरपूर असा म्हटला जात नाही. विकास म्हणजे खेड्यातला विकास म्हणजे रोड, नाल्या वगैरे हेच आहे. आणि विकास करण्यासाठी असं नेतृत्व पाहिजे, जे नेतृत्व फक्त आपला विकास करतो, बाकी कोणाकडे लक्ष नाही आहे. काय वाटतं आजोबा तुमचं? आता मला वाटतं फार अगोदरपासून आपण आपल्या गावाला बघत असाल ना, गावामध्ये शैक्षणिक दृष्ट्या असेल त्यासोबतच स्वास्थ्याच्या सुविधा आहे, आरोग्याच्या सुविधा असणं फार गरजेचं आहे. आरोग्य विभाग दिलेला जिल्हा परिषदेमध्ये काय वाटतं आपल्याकडे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या सुखसुविधा आपल्या गावात आहेत? आरोग्याच्या सुविधा नाही आहे तरी आरोग्यासाठी हे लोक घडतात आणि डॉक्टर लोक येतात, हे तपासणी वगैरे सगळी होतात. तपासणी होते का गावात? तर PSC सेंटर दिलेलं आहे का आपल्या? PSC सेंटर दिलेलं आहे आणि होत राहतात आणि घरी फिरत राहतात. अच्छा, त्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या तुमच्या घरात? सेविका घरोघरी घुमवतात, प्रत्येकाची समस्या जाणून नाही. बाकीच्या दृष्टिकोनातून जसं आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर असणं आवश्यक असतं, नर्सेस असणं आवश्यक असतं, तेवढा पूरक गावाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला देण्यात आलेलं आहे? नर्सेस हे महाकाळ केंद्रावर आहे, इथे नाही आहे. पण तिथली केंद्रावरची नर्स सातवड्यामध्ये घुमते. काय वाटतं दादा, आपण सुद्धा एक युवक आहात आणि युवकांच्या दृष्टिकोनातून युवकांचे जे प्रश्न आहे, खास करून पोलीस भरतीसारखे प्रश्न आहेत. पोलीस भरतीला युवक मोठ्या ग्रामीण भागातला युवक मोठ्या प्रमाणात तत्परतेने काम करत असतो. त्यांच्यासाठी ते योग्य मैदानं, व्यायामशाळा वगैरे देण्यात आलेलं आहे का आपल्याला? व्यायामशाळा वगैरे नाही आमच्या इथे. व्यायामशाळा नाही, मैदानं इथे खेळण्यासाठी काही? तेच आमच्या शाळेत प्राणांगण, शाळेचं प्राणांगण दिलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तिथे काही विकास झालेला आहे आणखी, की फक्त ओसाड पडलेलं आहे ते प्राणांगण? नाही ना, ओसाड पडलेलं आहे, इथं काही हे वगैरे नाही. बाकी सुखसुविधा काहीच नाही आहे? नाही. खेळाच्या सामुग्री काहीच, खेळाची सामुग्री काहीच नाही. मोठा प्रश्न पाण्याचा आहे. मैदान भरपूर आहे, नळ नाही आहे ना, येत नाही व्यवस्थित. मैदान दिले, पाण्याचा मोठा प्रश्न आहे, नळ येत नाही व्यवस्थित, पाण्याचा मोठा प्रश्न. गावात म्हणजे प्यायला पाणी नाही आहे का? नाही, नळ येतच नाही. जलप्राधिकरणचे आहे, ते येत नाही, आमच्याकडे पाणी नाही. थोडीच लक्ष देत नाही त्याच्याकडे. जीवन प्राधिकरणचा जो पाण्याचा फोर्स पाहिजे तो कोणाकडेच नाही आहे. ज्याच्याकडे येते त्याच्याकडे येते, असे नळ येतच नाहीत. म्हणजे 8 दिवसानंतर, 4 दिवसानंतर फुटलं तर कोणी त्याच्यावर लक्ष देत नाही. मैदान आहे, शाळेचं खेळाचं मैदान आहे, फक्त कंपाऊंड वॉल केली आहे, तिथे साहित्य काहीच नाही आहे. लहान मुलांना ग्राउंड मागितलं होतं, ग्राउंड नाही मिळालं अजून. आता क्रिकेट खेळण्यासाठी किंवा एखादं ग्राउंड आहे, मोठी जागा आहे इथे, आमची जी आपली स्मशानभूमी आहे त्यांच्या बाजूनं जे सरकारी जागा आहे तिथे आम्ही ग्राउंडची मागणी केली होती, पण ते झोडपी असल्यामुळे आम्हाला भेटलं नाही. स्मशान कुटी तुम्ही आहे असं म्हटलं, पण स्मशान कुटीची तरी व्यवस्था इथे व्यवस्थित आहे का, की ती सुद्धा पडक्या परिस्थितीत? नाही, चांगल्या प्रकारे व्यवस्था चांगली आहे. ती व्यवस्था चांगली आहे लोकसंख्येच्या मानानं, कारण बऱ्याचशा ठिकाणून येतात, आहे व्यवस्था चांगली आहे. स्मशान कुटीची व्यवस्था चांगली आहे, फक्त ग्राउंड आणि पाणी
याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही ना. गावातले मेंबर लोकांचं किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणू शकत नाही, कारण ते सध्या स्टँडिंग कमिटी आहेच नाही. पण आमच्या इथं पंचायत समितीमधून बरेचसे कामं झालेले आहेत. जो आमचा मागचे अध्यक्ष आपले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य होते त्यांनी भरपूर काम केलं. व्यायामशाळेची गरज आहे, व्यायामशाळेची गरज आहे, व्यायामशाळेची गरज आहे. व्यायामशाळा मुद्दाम नाही. जागा लागली तर भरपूर आहे आहे, आमच्या पण व्यायाम गावा एवढी जागा एवढी आहे आमच्या गावामध्ये की त्याची हद नाही. पण तिथं हे राहतो, कारण कसं आहे इथं हर 2.5 वर्षानं सरपंच बदलून जातो, त्याच्यामुळे जी कामाची गती आहे ती शांत होऊन जाते. दर 2.5 वर्षानं आता या पंचवार्षिकमध्ये 3 सरपंच झाले. 3 सरपंच तो त्याच्यावर लोटतो, त्याच्यावर लोटतो. आखरी आता महिनाभर राहिला नाही, तरी या सरपंचानं बरंचसं काम केलं आहे. ते कसंही असो त्यांनी केलं आहे, निधी बोलावून वगैरे केला. पशुसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून खातं आहे तुमच्या गावामध्ये पशुसंवर्धनासाठी जे डॉक्टर्स आहेत किंवा त्यांचा काही दवाखाना वगैरे देण्यात आलेला आहे का? दवाखाना हा महाकाळ केंद्र गायाबद्दल सांगणार आहे. आणि तो तिथून बोलावलं तर डॉक्टर येतो. रोज आमच्या गावातून डॉक्टर आणि आमच्या गावातून जाणं येणं करतो. मग ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला जनावर चेकअप करतात का? हा, फ्री असतं. कारण आता नुकतंच मी पवनारमधून आलो, तिथे पवनारमध्ये असं म्हणणं आहे की शासकीय डॉक्टरला जर घरपर्यंत जर बोलवलं तो सुद्धा पैशांची मागणी करतो. असं नाही, नाही. तशी पैशाची मागणी करत नाही. तो ती ट्रीटमेंट फ्री देतो. आणि बाहेरून जर लागलेलं जे औषध असं ते विकत बोलव. बाहेरून लागणारं औषध म्हणजे शासकीय औषध तुम्हाला दिलं जात नाही का? शासकीय औषध ते फुकट असतो. बाहेरून जे महाग वस्तू असतात किंवा त्यांच्याकडे उपलब्ध नसल्या त्या वस्तू ते मार्केट ज्यांच्याकडे जे आहे ते देते. त्यांच्याकडे सरकारने दिलेलं अवेलेबल जे असते ना तो देतो. त्याचा डॉक्टर वगैरे चांगला आहे, व्यवस्था आहे तिथं. आपण बोलावल्यावर दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी येतो. या व्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे कास्तकाराला घेऊन हे पांधणीचे रस्ते जे आहेत, पांधन रस्ते हे फार महत्त्वाचे आहेत. हे पांधन रस्ते आपल्या गावातून पूर्ण झालेले आहेत का ते अजूनही प्रलंबित आहे? नाही, अजूनही प्रलंबित आहे. काही झालेले आहे, काही प्रलंबित आहे, काही प्रलंबित आहे. आणि जसं आता उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून जसं पाण्याची टंचाई असते, शेतकऱ्यांना पाणी असणं आवश्यक आहे, तर आपल्याकडे मग उन्हाळ्याच्या दृष्टीने पीक घेता येईल एवढं असं मुबलक पाणी उपलब्ध आहे का सिंचनाच्या माध्यमातून? सिंचनाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध नाही, एवढं उपलब्ध आहे. म्हणजे कृषी आणि सिंचन विभागाचं अपयश आहे असं म्हणतो आपल्याला. हो, पाणी उपलब्ध नाही आमच्या गावात. मग आता जे काही पाणी उपलब्ध जे आहे शेतीसाठी, मग हे केवळ याच्यातूनच होतं का? म्हणजे त्यांच्याकडे ज्यांच्याकडे विहिरी आहे ते पण पुरत नाही पाणी. खूप साठा हिवाळ्याचं वलीत होऊ शकते, पाण्याची पातळी होऊ शकत नाही. पाण्याची पातळी खूप किती का पाणी ते हिवाळ्याचं वलीत गावापर्यंत होतं. तेव्हाच्या नंतर आजची परिस्थिती अशी 5 घंटे विहिरीवरची मोटर 5 घंटेच्या वर चालत. ज्याच्या विहिरीला भरपूर पाणी आहे तो 7 घंटे, पण ज्याच्या विहिरीला पाणी नाही आहे तो 2 घंटे 3 घंटे 5 घंटे अशीच परिस्थिती आहे. पाण्याची पातळी खूप हे गेली आहे. आमचं तसं एक आम्ही एक मागणी केली होती, जो मशानकुटी आहे त्याच्या बाजूला एक मोठा गड्डा आहे, जो तिथे आपण छोटंसं धरण बांधू शकतो किंवा छोटासा तळ करू शकतो. त्या तळामुळे गावाची परिस्थिती म्हणजे 20, 25, 30 फुटाला 350, 400 फूट जरी पाणी हे केली, बोर लागत. या गावात 10 बोर 15 बोर दरवर्षी होतात. त्यातल्या 2 बोरला पाणी लागतं, बाकीचे लागत नाही. ते 2 बोरला लागून फक्त अर्धा घंटा 15 मिनटं पाणी लागतं. आमचं तर म्हणणं आहे जी जागा आहे, जी वेची जागा आहे, तुम्ही दवाखाने हे ते केल्यापेक्षा त्याच्यापुढे भविष्यामध्ये पाण्याची समस्या खूप येणार आहे. कारण आजच्या 30 वर्षा अगोदर अशीच परिस्थिती होती, पण सरकारच्या काही योजनांमध्ये ते पाणी लेवल वाढली. पण आताची जी परिस्थिती आहे ती 350 बोर खोदूनही पाणी नाही आहे. विहिरीला तर फक्त 2 घंटे 3 घंटे. तर आमची हीच मागणी आहे की कुणी सरकार येऊ कुणी येऊ आता जर येईल तर जे इथं मसनकुटी आहे त्याच्या बाजूला असा एक मोठा हे आहे, तलाव मंजूर आहे तिचा, पण राजकारणाच्या हेतू पुरस्कार वगैरे किंवा याच्यामध्ये राजकारण येऊन करू नाही शकून राहिले. कारण भरपूर जागा आहे. तिथे मेडिकल कॉलेज उघडणार होतं जे सातोड्या ग्रामपंचायतमध्ये, तर ते मेडिकल कॉलेजही काही राजनैतिक लोकांनी आपली पोळी भाजण्यासाठी इथून बाहेर ट्रान्सफर केलं, म्हणजे बाहेर घेऊन गेले. कारण आमच्या गावाला सुविधा चांगल्या झाल्या असत्या, लोकांना आमच्या ज्या जनतेला आहे काही रोजगार मिळाला असता, कुणी हॉटेल टाकलं असतं, कुणी आम्ही आमच्या गावामध्ये रूम काढल्या असत्या, भाड्यानं दिल्या असत्या.
आणि कोणी पानटपरी, कोणी काही चहाचं दुकान, कोणी कॅन्टीन असं केलं असतं. त्याची जागा पण भरपूर होती. भरपूर जागा असल्यामुळे हे आणि त्याच्यामध्ये 2 मेडिकल कॉलेज असल्यामुळे आणि तिसरं सरकारी दवाखाना असल्यामुळे याचं कारण देऊन हे तुम्हाला त्या हिंगणघाट त्या उडवण्यात आला आहे. वास्तविकता जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तर आपल्याकडे दिलेलंच नाही. हे जे आहे ते पहिलाच हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की संपूर्ण ठिकाणी जितके गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस झालेले जिल्हा स्थानावरच देण्यात आलेले ही एकच असा भाग आहे जो वर्धा जो आहे हिंगणघाटला तहसीलच्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यासोबतच जसं आपण बघतो आहे की सर्वसामान्य नागरिकांना घेऊन घरपट्ट्यांची समस्या गावागावात आहे. आपल्या गावात पण असं अतिक्रमण झालं, पट्टे मिळाले नाही अशी काही समस्या आहे का? भरपूर आहे अतिक्रमण. कमीत कमी 3 भाग अतिक्रमण आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये म्हणजे घरपट्टी मिळाली नाही. घरपट्टी मिळाली नाही. फक्त असे घरं बांधून राहून राहिले. काही लोकांनी पक्के बांधले. काही लोकांचे असे झोपडे आहे गरीब लोकांचे. किरायासाठी शहराकाठचं गाव असल्यामुळे ते सगळे जे काही आहे जागेमध्ये बांधले फर्स्टच्या जागावर फर्स्टची जागा भरपूर आहे इथे. आणि फर्स्टच्या जागेवर जे घर बनणार होतं ते मंजूर झालेलं आहे. हो मंजूर झालं. काही काम केलेलं होतं पण नंतर बाकी सरकार नवीन सरकार येत गेले ते सगळं काम ते ढेंगारले गेलं. आता ते धरून काही आता समजा नाही आणि व्हायला पाहिजे. ज्या प्रकारे तुम्ही सांगत आहात या दृष्टिकोनातून तर असं वाटत आहे की केवळ आतापर्यंत जो विकास झाला हा फक्त सिमेंटाचा विकास झाला असं मला तुमच्या गावात दिसून राहिलं. वास्तविक तसा जो वास्तविक विकास जो सर्वांगीण विकास जो पाहिजे आहे तो नाही झालेला आहे गावात. काय म्हणतात? सिमेंटचाच झाला आहे. बाकी विकास कोणताच नाही. यासोबतच जसं आता आपण म्हणत होतो की दादांनी पण म्हटलं त्यांच्याकडे बऱ्याच काही गोष्टी तफावत आहे. युवकांच्या दृष्टिकोनातून भविष्याच्या दृष्टिकोनातून जर सुविधा पाहिजे किंवा रोजगार नाही आहे तर या रोजगार मिळवून देण्यासाठी जे आहे काही मागण्या तुम्ही केल्या नव्हत्या का म्हणजे ग्रामस्थांच्या माध्यमातून? त्या कसं आहे सगळे मजुरी करणारे लोक आहे. कुणी मागणीसाठी आपण जर एकता उभी केली तर कुणी यायला तयार नाही. या सर्व गोष्टीत काय वाटतं याच्यात सध्या गावामध्ये काही चर्चेत नावं वगैरे आहे कोण होते याच्या अगोदरचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत सदस्य आपल्या पक्षात? जिल्हा परिषद बाबू डोंगरे होता वही आहे त्यांच्या आणि काम चांगलं केलं असं वाटतं. काम चांगलं केलं. विकास काम केलेलं पुन्हा यांना संधी मिळेल त्यावेळेस परिवर्तन होईल. नवीन नावं काही चर्चेत आहे आपल्या परिसरात? सध्या तर नाही चर्चेत नाही आहे ना. आपल्यापर्यंत आता कोणते नेते आले का म्हणजे निवडणुकीत इच्छुक आहे जे तुमच्यापर्यंत? नाही ना सध्या तर कोणीच नाही. म्हणजे आणि ज्यावेळेस निवडून आले होते त्याच्यानंतर त्यांचा संपर्क तुमच्याशी होता व्यवस्थित? निवडून आल्यावरच संपर्क कमी होतो. आपल्या कामामध्ये किती नाही म्हणजे निवडून येतपर्यंतच फक्त संपर्क? फक्त संपर्क. निवडून आल्याच्या बाद कमाई होता. कमाईचा संपर्क. काय वाटतं दादा तुम्हाला मग नवीन चेहरा अपेक्षित आहे का इथे? कोणी आहे का चर्चेत? नाव चर्चेत आहे? नवीन चेहरे तर अजून आलेलं नाही आहे. सध्या आयात चालू आहे. सध्या जो कार्यकर्ता आहे जो गावातलं काम करण्याची आहे त्याला तिकीट मिळणारच नाही. कारण कसं आहे माहिती आहे का आपण नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये पाहिलं आयात केलेला उमेदवार उभा केलेला. इथे तसंच होणार आहे. ज्या पक्षाची आता जे केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार आहे त्यांचं सरकार ज्यांच्यात सरकार आहे त्यांच्याकडे ठीक आहे. पण आता जो उमेदवार आमच्या इथे घेतला जाईल तो काँग्रेस पक्षातून आलेला, राष्ट्रवादी पक्षातून आलेला, जनता संघातून आलेला, शिवसेनेतून आलेला, राष्ट्रवादी गटातून आलेला असाच उमेदवार इथे उभं करणार आहे. कारण इथे निष्ठावंत कार्यकर्त्याची हे नाही. इथे तुमची म्हणजे त्याला काही घेणं देणं नाही. निष्ठावंत कार्यकर्ता हा सतत हा मागे राहिलेला आहे. जे जर तुम्ही सगळ्या पक्षांची नावं घेतली हा टोमणा पुढे भाजपसाठी होता का? मला हो भाजपसाठीच टोमणा आहे. आणि भाजप हे पक्ष हे करणारच आहे. कारण भाजपला सध्या जी इंदिरा गांधी राजीव गांधीच्या वेळेस जेव्हा परिस्थिती होती बैल उभा केला तरी निवडून यायचं तसंच BJPचं काम झालेलं आहे. जे दुसऱ्या पक्षातून आलेले कार्यकर्ते आहेत त्यांना या वर्ध्यामध्ये किंवा वर्धा जिल्ह्यामध्ये जास्त वाव आहे. निष्ठावंत कार्यकर्त्याला नाही. जो कार्यकर्ता घरातून खरंच
संघापासून किंवा याच्यापासून निवडणुकीमध्ये काम करत आहे BJPचं किंवा कोणत्या पक्षाचं, त्या निष्ठावंत कार्यकर्त्याला इथे हे नाही आहे. जो पक्षातला डुलमुल करतो, थोडे कामं करतो, त्यांनाच वाव आहे या पक्षामध्ये. सध्याचं चित्र बघता इथे परिस्थिती भयावह दिसून येत आहे. नागरिकांच्या ज्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यावर कुठेतरी दुर्लक्ष करून केवळ सिमेंटीकरणाचं जंगल जे आहे ते उभं केलं गेल्याचं नागरिकांद्वारे बोललं जातं. विकास झाला पण हा केवळ सिमेंटच्या रस्त्या आणि नाल्यांचाच झाला. सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारा ती मग आरोग्यसेवा असो, विद्यार्थ्यांचं शिक्षणाची सोय असो किंवा त्या व्यतिरिक्त त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या खेळांची मैदानं असतील किंवा खेळण्याची जी साधनं आहे याचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. पाण्याचा तुटवडा खूप मोठ्या प्रमाणावर जाणवतो, त्याच्या सुखसुविधा उपलब्ध नाही आहे. सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा साठवडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आहे असं ग्रामस्थांचं मत आहे. नेमकं येणाऱ्या दिवसात कोण या सर्व प्रश्नांना निकाली काढण्यासाठी तत्पर राहील हे तर बघण्यासारखंच आहे. सोबतच ग्रामस्थांद्वारे हे सांगण्यात आलेलं आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांना बगल देण्याचं काम ज्या प्रकारे नगरपालिकेत झालं, या सर्व गोष्टींना बघता परत या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकांमध्ये सुद्धा असंच होणार का, हा एक मोठा प्रश्न निर्माण जो आहे ग्रामस्थांच्या मनात झालेला आहे. त्यामुळे येणारी निवडणूक हे सुद्धा बघण्यासाठी ठरणार आहे की कार्यकर्त्यांना, निष्ठावंत कार्यकर्त्यांना खरंच सदस्यत्व पद हे विकास कार्यासाठी देण्यात येईल किंवा बाहेरून आयात केलेल्या नागरिकांना, उमेदवारांना ही संधी देण्यात येईल, हे आता बघण्यासारखं ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान आज आपण जे आहे पवनार जिल्हा परिषद सर्कलमध्ये सध्या आपण उपस्थित आहोत. पवनारच्या या महाकड गावामध्ये आहोत. पवनार इथले काही नागरिक आपल्यासोबत आहेत. नेमकं या गावाच्या काय समस्या आहेत, येणाऱ्या निवडणुकींमध्ये कुठल्या समस्यांना घेऊन ही निवडणूक व्हायला पाहिजे हे आपण इथून जाणून घेणार आहोत. काय वाटतं की इथे जे पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य होते या अगोदरसुद्धा त्यांनी काय विकास कार्य केलेले आहेत असं वाटतं का तुम्हाला? विकास कार्य झालेलं आहे का आपल्या गावात? जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे जिल्हा परिषद सदस्य होते यापूर्वी, त्या जे जिल्हा परिषदच्या निधीतून जे कामं आमच्या गावात व्हायला पाहिजे होते ते झाल्यासारखे आम्हाला वाटत नाही. कारण शेतात जाण्यासाठी पांधन रस्ते आहे, त्याच्यानंतर पूल आहे, नाल्यावरचे पूल आहे, शेतातल्या ज्या योजना आहे त्या जिल्हा परिषदच्या मार्फत ज्या योजना होत्या त्या आमच्या गावात पोहोचल्या असं आम्हाला वाटत नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही याच्या नाही पोहोचल्या, त्याचा दोन्ही याच्या पोचलेलं नाही आहे. नाही. विशेष आता मी नुकताच येतो तो रस्ता मला फार बिकट वाटला इथून येताना. हो आहेच ना, आहेच बिकट. महाकाळ हे गाव वर्धा विधानसभा सर्कलमध्ये येते आणि साटवडा ते महाकाळ हा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. म्हणजे या रोडनी पावसाळ्यात जाणं मुश्किलच होते आणि या रोड साटवड्यापर्यंत जे काम आलं ते अजून इथं किती विलंब लागतो हे काही आम्ही विचारणा केली असता कोणी सांगायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे ही या रस्त्याने जाणं मुश्किल आहे. दुचाकी वाहन चालकाला जाणं मुश्किल आहे. बरेच जणांचे या रस्त्याने ॲक्सिडेंट झाले आहे घसरून. पण या रस्त्याची कोणालाही असं दुरुस्ती झाली पाहिजे असं कोणालाही वाटून नाही राहिलं. त्याच्यामुळं हा प्रश्न कुठेतरी मार्गी लागला पाहिजे हे आम्ही नागरिक म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा वरिष्ठ लेवलला आम्ही ही मागणी करत आहोत. नक्कीच. या व्यतिरिक्त जसे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये प्रामुख्याने पांधनचा प्रश्न तुम्ही मांडला. पांधन झालेले आहेत का पूर्ण? नाही, अजून नाही झाले, अर्धवटच आहे. कामं झालेली नाही आणि कामं व्हायच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काहीच कामं नाही झाली. त्याने 50 लाखाचं काम केलं आहे, ते 50 लाखाचं झालेलं नाही अजिबात. पांधन रस्त्याला मातोश्री पांधन योजना ही शासनाची योजना आहे. ही जिल्हा परिषदच्या मार्फत राबवण्यात येते. पण त्याच्यात अटी आणि शर्ती एवढ्या जटिल आहे की रोजगार हमीतून ते कामं करा, प्रत्येकाचे जॉब कार्ड तयार करा. जॉब कार्ड तयार केल्यानंतर त्या रस्त्यावर सकाळ संध्याकाळ हजेरी लावा. मला असं वाटतं की शासनाने हे काम दिलं पण एवढ्या अटी शर्ती लावून देण्याचं काही कारण नाही. सरळ तुम्ही एखाद्या ठेकेदाराकडून किंवा कुठल्या तरी योजनेतून ते पांधन रस्त्याचं काम केलं तर अधिक सोयीसोयी. आम्ही दोघंही एकाच शिवारातले शेतकरी आहे. आमच्या पांधन रस्त्याचं काम होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आम्हाला त्या पावसाळ्याच्या पिरियडमध्ये 4 थैल्या जरी रसायन खताच्या न्यायच्या असल्या तरी आम्हाला 4 बैल जोडावं लागते, इतकी खराब पांधन आहे.
पण आता ती प्रधानमंत्री ग्रामसडकमधून अर्ध काम झालं आहे आणि आमच्या शेतापासून इकडे जाण्यासाठी जे अर्ध काम आहे ते मातोश्री बांधणी योजनेत आहे. पण मातोश्री बांधणी योजनेचं ह्या अटी शर्तीमुळे ते काम अजूनही पेंडिंग आहे. तर शासनाला हीच विनंती आहे, आमची जिल्हा परिषदला ही विनंती आहे की हे मनरेगाच्या ज्या योजना आहे याच्या अटी शर्ती शिथिल करून हे काम झपाट्यानं होऊन आमच्या विकासात त्यांनी भर घालावी. ज्या प्रकारे दादा सांगत आहेत त्याच्या दृष्टिकोनातून मला तरी असं वाटतंय की शासनाने ज्या काही ह्या योजना आहेत या योजना या संपूर्ण या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला जगण्यासाठी शेतात जाणं गरजेचं आहे. त्यासाठी अटी शर्ती ज्या ह्या अतिशय भयानक करून जटिल करून ठेवल्या असल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. पण त्याच पार्श्वभूमीवर असं नाही वाटत का शहरात जिकडे तिकडे सिमेंटीकरण झालं मग ते चुकीचं आहे असं म्हणाल का तुम्ही? तिकडे नाही, सध्या याचा त्याला काय म्हणते शासनाचा जो फोकस आहे तो शहरीकरणावर फोकस आहे. आता शेतकऱ्याची परिस्थिती आम्हाला लुटून खाणाऱ्याचे तोंड जे खाणारी मंडळी आहे त्या लोकांसाठी सगळं शासन व्यवस्थित करत आहे. पण पिकवणारा जो माणूस आहे शासनाचा शेतकरी पिकवणाऱ्या शेतकऱ्याला कुठलाही दिलासा शासन देत नाही. हमी भाव नाही त्याच्या याला त्याला आता खताचे भाव वाढले, सगळे भाव वाढले, त्या प्रमाणात शेती पिकाचे भाव कुठे वाढले, मजुरीचे भाव वाढले. म्हणून याला दाबून याची पिळवणूक करून खाणारे जे शहरी भाग आहे त्या शहरी भागाचा विकास शासनाला करायचा आहे. ग्रामीण भागाकडे शासनाचं बिलकुल लक्ष नाही. ग्रामीण भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आरोग्य व्यवस्था सुद्धा असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था जी आहे आपल्या गावामध्ये योग्य आहे का? हो, ते तर आहेच. म्हणजे आरोग्याचं पाहिजे ना, शिक्षण व्यवस्था पाहिजे, ह्या दोन गोष्टीत म्हणजे सरळच आहे ना, महत्त्वाच्या आहे ह्या. नाही, ते आपल्याकडे ज्या जे आहे याच्यावर सुधारणा झालेली आहे की ती सुधारणा खालावली आहे? अगोदर सुधारणा झाली नाही, उलट हालावलेली आहे. आरोग्य सेवेच्या संदर्भात जर म्हणा तर आरोग्य सेवा म्हणजे आता इथे सेवाग्रामचे गव्हर्नमेंटचं जे आणजीचं युनिट आहे ते तिथले डॉक्टर सुद्धा दर बुधवारी येतात आरोग्याच्या बाबतीत. इथे पण तब्येत बुधवारीच बिघडेल याची गॅरंटी आहे का? नाही, पण रोज येतच नाही ते. रोज आरोग्यासाठी रोज येतं नाही. इथं प्रायव्हेट डॉक्टर इथे येतात पण ते काही त्या क्वालिटीचे नाही आहे. MBBS डॉक्टर इथे एकही नाही. फक्त जे बुधवारी जे लोक येतात बाहेरून म्हणजे आणजी युनिटचे तेच फक्त MBBS म्हणजे पहा ते अप्रेंटिस म्हणजे इंटरनॅशनल लोक येतात. मोठे डॉक्टर कुठले येत नाही इथे. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून विजेचा प्रश्न जो आहे हा अजूनही तसाच प्रलंबित आहे का की वीज जे आहे तुम्हाला योग्यरित्या मिळत आहे? नाही, सध्या आमच्या इथे ठीक आहे, पण जे बाजूने जे गोटूभाऊनी सांगितलं ते तिथे नाही आहे ना वीज. इथे आहे आता सध्या 24 तास वीज आहे. बाजूच्या शिवारात मध्ये कोणत्या शिवारात? ते सांगून राहिलं त्यांचं शेत आहे तिकडे. आता या गावातही म्हणजे माझं बाबुळगाव शिवारात शेत आहे. तिथं आता 8 तास लाईन आहे. पाणी भरपूर असूनही आम्ही ओलीत करू शकत नाही. या गावातही ही समस्या येणार आहे कारण की सिंगल फेजचं लाईन टाकणं आहे पुढच्या वर्षी. ही समस्या याही गावात येणार आहे. 8 तास शेतकऱ्याला पाणी असूनही ओलीत करता येत नाही आणि 8 तास वीज म्हणजे चालू करताना मागं पुढं करते पण बंद करायच्या वेळेस बिलकुल काट्यावर काटा 8 तासाच्या आतमध्येच बंद करतात आणि त्याच्यातही परत लाईन जाते. त्याच्यामुळं ओलताचा प्रश्न निर्माण झाला याच्यामुळे आणि पाणी असूनही आम्ही ओलीत करू शकत नाही. शासनाचं तर म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्याला आम्ही सगळ्या फॅसिलिटी देतो, सगळ्या सुविधा देतो, पण ही विजेच्या बाबतीत कमीत कमी 12 तास तरी शेतकऱ्याला सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तरी लाईन बिना न जाता लाईन दिली पाहिजे. लाईट न जाता लाईन मिळाली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण बघतोय की सध्या मोठ्या प्रमाणावर आपल्या गावामध्ये पूरक व्यवसाय म्हणून जे आहे पशुसंवर्धनाची जोड प्रत्येक शेतकऱ्याला दिल्या गेलेली आहे. तर पशुसंवर्धनासाठी ज्या सुखसुविधा पाहिजे त्या सगळ्या सुखसुविधा आपल्या गावात देण्यात आलेल्या आहे का? हो आहे. डॉक्टर दररोज येतात. डॉक्टर येतात. इथे दवाखान्यात बनवून दिलेला आहे? हो आहे. दवाखाना दिलेला आहे आणि तिथे डॉक्टर सुद्धा येतात. त्याच्यात ते अतिरिक्त पैसे वगैरे घेण्यात येतात? नाही, नाही. कसा कुठलाच प्रकार नाही कारण दवाखाना चांगला आहे. डॉक्टरही चांगले आणि जो डॉक्टर इथे येतात तो एकदम चांगला आहे. डॉक्टर सुद्धा चांगले आहेत. हो. या व्यतिरिक्त सगळ्यात विशेष महत्त्वाचा म्हणजे प्रश्न आहे तो म्हणजे पाणी पुरवठा. पिण्याचं पाणी जे आहे ते जसं आता आम्ही बाकी इतर ठिकाणी गेलो तर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा नागरिकांना कर देऊन पण अतिरिक्त पैसे भरावे लागतात चांगलं पाणी घेण्यासाठी. तर आपल्याकडे आरोची व्यवस्था वगैरे करण्यात आलेली आहे. फिल्टर्ड पाणी येतं की थेट गाव टाकीतलं पाणी येतं?
टाकीतल्याच येत आहे. इथे नळ योजनेची एक विहीर आहे, त्या विहिरीतून पाणी टाकीत कलेक्ट होते, टाकीतून डिस्ट्रीब्युशन पूर्ण गावाला होते. आरो वगैरे नाही आहे त्याच्यात. नाही आरो वगैरे नाही, ग्रामपंचायततर्फे आरो वगैरे नाही आहे. डायरेक्ट ती विहिरीतून पाणी टाकीत आणि टाकीतून नळाद्वारे गावकऱ्यांना पाणी पुरवठा होतो. नागरिकांना जे पुरवलं जाणारं जे पाणी आहे हे ठीक आहे, चांगलं आहे की वाईट आहे, काय म्हणाल? पाणी चांगलं आहे तसं. अजून तरी काही बाधा झाली नाही त्याच्यात. नाही बाधा काही नाही. बाधा काय? हिंदी बोला, काही प्रॉब्लेम नाही. काय वाटतं काका, आणखी काय समस्या आहे आपल्या परिसरात तुमच्या, असं वाटतं तुम्हाला? तशा समस्या तर आता नाही, समस्या नाही आमच्या गावात तशा. मला एक सिंपल एक सांगा, आपल्या गावामध्ये युवक आहे आणि येणाऱ्या पिढी म्हणजे लहान लहान मुलं सुद्धा आहेत. या लहान मुलांच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे शारीरिक दृष्ट्या जे आहे त्यांना प्रगल्भ बनवण्यासाठी किंवा मजबूत बनवण्यासाठी ते व्यायामशाळा असतील किंवा जे मैदान आहेत, हे मैदान उपलब्ध करून दिलेले आहेत का? हो, मैदान उपलब्ध करून दिलेले आहे, व्यायामशाळा आहे, पण तिथं आता कोणी या पिढीचे जायला तयार नाही आहे. का बरं? तो जुना खेळ राहिला नाही आहे आता. आता सर्व मोबाईल टी व्हीच्या मागं लागलेले आहे. कोणी व्यायामशाळा ते सहसा जायला पाहिजे नाही. व्यायामशाळा आहे इथे, मैदानही आहे, सर्वच आहे, पण आता टी व्हीमुळे आणि मोबाईलमुळे कोणी जायला तयार नाही आहे. असं जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही व्यायामशाळा आहे पण ते जात नाही, तिथे बाकी म्हणजे सुविधा पूर्ण आहे. आहे सुविधा आहे. व्यायामशाळेत सुविधा हो, पूर्ण. हो. व्यायामशाळेत सुविधा आहे. आमच्या इथं अलीकडे लायब्ररी होत नव्हती. आता काय झालं, या सोशल मीडियामुळं सगळे मुलं त्या मोबाईलच्या नादी लागले. त्याच्यामुळं स्वतःहून पोरं असे मैदानी खेळही खेळत नाही आणि वाचनाचंही प्रमाण मुलांचं फार कमी झालेलं आहे. म्हणजे याच्यासाठी जबाबदार म्हणजे स्वतः मुलंच आहेत असं तुम्हाला म्हणायला? स्वतः मुलंच आहे ना, मग बघा दुसरं काय, मुलांचे पालक छोट्या वयात मुलांच्या हाती मोबाईल दिला नाही तर अधिक सोयीचं होईल असं मला वाटतं. ही खूप मोठी समस्या आहे आजकाल. छोट्या मुलांच्या हाती मोबाईल येणं ही फार मोठी समस्या आहे. त्यांच्या शैक्षणिक दृष्टीनं, त्यांच्या मानसिक दृष्टीनं सोशल मीडियाचा वापर त्यांच्यासाठी जास्तीचा झाला आहे आणि तो पुढे त्यांना भविष्यात घातक होईल. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे एक अंगणवाडी. ही अंगणवाडी सुरळीत आहे का आपल्या गावात? सुरळीत आहे. एकदम व्यवस्थित चालू आहे. अंगणवाडी सेविका वगैरे सगळं व्यवस्थित येतात तुमच्याकडे? हो, ठीक. सगळ्या म्हणजे रोगराईचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या ज्या काही हे असतात, काय म्हणता येईल आपल्याला, त्यांची जे काही चयन प्रक्रिया आहे किंवा ज्या काही रोग आहे किंवा बाकी त्यांचं जे कार्य आहे ते परिपूर्ण करतायत त्या लोक. अंगणवाडी सेविकेचं काम चांगलं आहे. अंगणवाडी पण चांगली आहे, इथली शाळा पण चांगली आहे. फक्त प्रॉब्लेम रस्ता, शेतीच्या संदर्भातले पांधन रस्ते आणि वीज, ह्या समस्या आहे प्रामुख्याने. पाण्याची समस्या नाही वाटल्यास इथे. म्हणजे ग्रामपंचायतच्या मार्फत जी नळ योजना आहे ती ग्रामपंचायतच्या मार्फत जी नळ योजना आहे ती चांगली कार्यरत आहे. त्यांची सर्व्हिसही चांगली आहे. ग्रामपंचायतच्या मार्फत जे कामे आहे ते सगळे चांगले आहे. म्हणजे तुमचं थेट असं म्हणणं आहे की ग्रामपंचायत जे आहे, जे स्थानिक आहे, त्यांनी सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत, मात्र वरून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांची जे विकासाची गंगा आहे ती गंगा आमच्या इथे एवढी वाहिली नाही. म्हणजे येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या, त्याच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा प्रश्नचिन्ह महाकाळ ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे. स्थानिक प्रशासन जे आहे यांचं स्थानिक प्रशासन आणि स्थानिक सोबतच ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, उत्कृष्ट काम करतायत असं त्यांचं मत आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य आणि प्रशासन त्यांच्याकडे कुठेतरी हलगर्जीपणा करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय असं हे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये नेमकं काय घडणार हे बघण्यासारखं राहील. काय वाटतं, कोणी चर्चेत आहे का कोणाचं नाव आपल्या इकडे? कोणी नवीन यावेळेस बदल होईल, जुने राहील? अजून जिल्हा परिषदची इलेक्शन डिक्लेअरच नाही झाली ना. इलेक्शन जरी डिक्लेअर नाही झाले तरी हातपाय मारणं लोकांचे सुरू झाले. तर असं कोणी आले का आपल्यापर्यंत, कोणी भेटायला आले का? अजून जिल्हा परिषदचे वारे इकडे व्हायला लागले नाही. कारण अजून जेव्हा इलेक्शन डिक्लेअर होईल, आता बाकी 12 जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे, पण आपल्या विदर्भातले अजून त्या ओबीसी आरक्षणामुळं इलेक्शन डिक्लेअर झाले नाही. जोपर्यंत इलेक्शन डिक्लेअर होत नाही तोपर्यंत इकडे काही वारा वाहत नाही. अच्छा, म्हणजे ज्यावेळेस वाहन त्याच वेळेस उमेदवार येईन, त्याच्यानंतर 5 वर्ष दिसते का मग उमेदवार? स्थानिक असलेच दिसते. अशी थोडी येत आहे. आमच्या पवनार सर्कल जरी मोठं असलं, पवनार गाव जरी मोठं असलं तरी जिल्हा परिषदचा सदस्य हा सातत्यानं आमच्या गावातला आहे. महत्त्वाचं म्हणजे हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
पण म्हणजे हे छोटं गाव असूनही जिल्हा परिषद सदस्य हे आमच्या गावातल्या होत्या. नक्कीच या सर्व बाबींमुळे येणाऱ्या दिवसांमध्ये काहीतरी बदल नक्कीच या नागरिकांना मिळेल ही अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या दिवसात या निवडणुकीमध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी समस्त निवडून जाणारे जेवढे सदस्य राहील हे उत्कृष्ट कार्य करेल ही अपेक्षा करून येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना चांगलं कार्य करण्याची ही सद्बुद्धी मिळेल ही अपेक्षा करून आपण आज कार्यक्रमाला इथेच थांबूया. कॅमेरामॅन प्रफुल्लसह पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.